तुम्हाला असं वाटतं का की महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह संपन्न झाला होता? तर क्षणभर थांबा, कारण आपण कुठेतरी चुकत आहोत. शिवपुराणामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की महादेवांचा विवाह माता सतीसोबत चैत्र महिन्यामध्ये झाला होता आणि माता पार्वतीसोबत मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाला होता. मग आपण महाशिवरात्र का साजरी करतो? कारण या पवित्र रात्री भगवान शिव प्रथमच स्वतःच्या अनंत आणि निराकार स्वरूपात पृथ्वीवर प्रकट झाले. जो ना आदी ना अनंत, एक अनंत प्रकाश. महाशिवरात्र म्हणजे शिवविवाह नव्हे, तर तो दिवस जेव्हा शिवलिंग स्वरूपात महादेव प्रकट झाले, संपूर्ण सृष्टीला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.